शेतकरी बंधू आणि भगिनींनो नमस्कार. मी आता एका सांगली जिल्ह्यातील एका सोयाबीनच्या प्लॉटवर आलो आहे. ह्या शेतकऱ्यांनी 10 दिवसापूर्वी सोयाबीनची पेरणी केलेली होती. आता जर कुठली महत्त्वाची जर एखादी गोष्ट आता जी कृती जी आहे तर ती म्हणजे सोयाबीन पिकाला खतं देणं. अन्नद्रव्य व्यवस्थापनाच्या बाबतीत एकाच हप्त्यात आपल्याला खतं देणं आवश्यक आहे. सोयाबीनला सारखं सारखं द्यायला लागत नाहीत. जर समजा आपली जमीन चुनखड असेल तर त्यामध्ये 2 पोती DAP अधिक 1 पोतं MOPचा वापर करावा. आणि जर आपली चुनखडीचं प्रमाण नसल्यास 4 पोती सिंगल सुपर फॉस्फेट आणि 1 पोतं MOPचा वापर करावा. ह्यातील जे फॉस्फरस जो आहे हा खूप महत्त्वाचा घटक आहे. त्याच्यामुळं मुळीची लांबी वाढत्या. सोबत सिंगल सुपर फॉस्फेटमध्ये असलेलं गंधक जे आहे त्यामुळे सोयाबीनच्या तेलाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढते. तेलाचं प्रमाण वाढलं की आपलं उत्पादन पण वाढते. धन्यवाद.